सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांना एक नवी प्रेरणा मिळणार आहे। जे खरंच खूप संकटात आहे, ज्यांना काहीच मार्ग मिळत नाही, खूप दुःखात आहे, त्यांनी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघावा, म्हणजे तुम्हाला एक नवी दिशा मिळेल आणि आपण कशी स्वामींची सेवा करावी जेणेकरून आपली देखील इच्छा या ताईंसारखी पूर्ण होईल। चला तर मग खूप सुंदर अनुभव आहे, शेवटपर्यंत बघा। ताईंच्या शब्दात अनुभवाला आपण सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव शेअर करत आहे। माझ्या या अनुभवातून एक जरी सेवेकरी घडला आणि जे कोणी दुःखित आहे त्यांना जर एक नवी दिशा मिळाली तर यासारखं भाग्य माझं दुसरं कुठलंच नाही। या हेतूनेच मी आज हा अनुभव येथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका येथील रहिवासी आहे। मी स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त माझं दुःख होतं, कारण हाताने मी ते केलेलं होतं। माझे लग्न झाले, लग्न झाल्यानंतर मला जॉईंट फॅमिलीमध्ये देण्यात आलं होतं। मला 2 जाऊबाई होत्या, मी सर्वात लहानी होती, त्यामुळे सर्वजण माझ्याकडून खूप काम करून घेत असायचे, त्यामुळे तिथे आमचं कधी जमलंच नाही, खूप वादविवाद होत असायचे। जी मोठी माझी जाऊ आहे ती गोवा येथे रहिवासी होती, ती गोव्याला जायची आणि आम्ही दोघी घरी होतो, त्यामुळे आमचं कधीच जमलं नाही। माझे मिस्टर खूप छान IT मध्ये होते, जॉबला होते, पण मध्यंतरी काय झालं, करोनाचा काळ आला। करोनाच्या काळामध्ये घरूनच काम होतं, त्यामुळे काय केलं ना की माझ्या मिस्टरांनी जी कंपनी जॉईन केलेली होती ती कंपनी आणि प्लस दुसऱ्या कंपनीत देखील जॉब करत होते, असे ते 2 ठिकाणी जॉब करत होते। आणि एकदा काय झालं की असंच खूप छान आमचं चालू होतं, सर्व व्यवस्थित होतं, मुलंही सेटल झालेली होती, मुलांची शाळा, सर्व काही आनंदात होतं। त्या दरम्यान काय झालं ना की जे काही TCS वाले आहे त्यांनी चेक केलं आणि तिथे कळालं की माझे मिस्टर 2 ठिकाणी जॉब करत आहे, त्यामुळे त्यांच्यावरती तो शेरा लागण्यात आला आणि त्यांना जॉबवरून काढून टाकण्यात आलं। आता मिस्टरांचा जॉब गेला, सर्वात मोठी चूक आमची झाली, अति पैशाचा लालच केला आणि जे होतं रोजीरोटी ती देखील गेली। आता घरीही जाऊ शकत नव्हतो, कारण घरी तर अगोदरच वादविवाद, घरी जर गेलं तिथून निघणं पुन्हा शक्य नाही। मग आता काय करायचं, कसं करायचं, भाडं कसं द्यायचं, मुलांचं शिक्षण कसं करायचं, खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता। काय करावं, मी त्या दरम्यान क्लास करत होती, म्हणजे अगोदरच माझा क्लास झालेला होता, पण मी असे थोडेफार ब्लाऊज शिवायचे, पण तिथे काही माझा हा व्यवसाय अजिबात चालत नसायचा। मग काय करावं, कुठेच मार्ग सापडत नव्हता मला, कुठेच नाही। आणि आम्ही त्या अगोदरच म्हणजे हे होण्याच्या अगोदरच अक्कलकोट येथे गेलेलो होतो। अक्कलकोट असंच आमची ट्रिप गेली होती, अक्कलकोटला गेलो, तिथे दर्शन वगैरे झालं आणि त्या पुजाऱ्याने मला स्वामींचा जो गजरा असतो ना तिथे स्वामींना वाहिलेला, तो गजरा मला दिला होता। मला खूप आनंद झाला होता की स्वामींनी मला तो गजरा दिला आणि तो गजरा मी घरी घेऊन आले होते। सर्वजण म्हणायचे की अगं कशाला घेते ते टाकून, पण मला काय माहीत त्यावेळेसच काय झालं होतं, तो मी घरी घेऊन आले आणि तो ठेवलेला होता। मला खूप छान त्यावेळेस वाटलं होतं की स्वामींनी मला आशीर्वाद रूपी हे दिलं होतं, असं मला वाटलं होतं। तेव्हापासूनच स्वामींनी माझा हात पकडलेला होता, पण मला ते कळालं नाही, स्वामी माझ्यासोबत होते। त्यानंतर काय झालं की मी असंच मोबाईलवरती बघायची, व्हिडिओ बघायची, व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करायचं, हे करायचं, या संकटातून बाहेर निघण्यासाठी मला मार्ग पाहिजे होता। त्या दरम्यान काय झालं ना की यूट्यूबला मी असे व्हिडिओ बघितल्यानंतर स्वामींचे तेथे आलं। स्वामींचं आल्यानंतर म्हटलं आपण ही सेवा करून बघूया। मग त्या दरम्यान काय झालं ना की मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला, असंच खूप दिवसातून आम्ही कॉलेजच्या फ्रेंड होतो आणि मला म्हणजे माहीत नव्हतं की ती स्वामींची सेवा वगैरे करते। असंच खूप दिवसातून आमचा फोन झाला। स्वामी कोणाच्या ना कोणाच्या मार्फत आपल्याला सांगत असतात आणि आपल्याकडून करून घेत असतात, असंच झालं। आणि मग मी काय केलं की स्वामी तिथं फोन केला आणि मग तिनं मला स्वामींविषयी सांगू लागली। त्यावेळेस म्हटलं अगं खरंच मी खूप मोठ्या संकटात आहे, अशी अडचण आहे। मग तिने मला प्रश्न उत्तर करायला सांगितले, तू मठामध्ये जा आणि प्रश्न उत्तर कर। मग तिने सांगितले त्याचप्रमाणे मठामध्ये गेले आणि प्रश्न उत्तर ही सेवा गेली। प्रश्न उत्तर सेवा केल्यानंतर त्यांनी आम्हाला बरेच काही तोडगे वगैरे सांगितलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही जिथे राहत आहात तिथून
हे करा, रूम चेंज करा, कारण ती रूम खूप दूषित आहे आणि तिला उंबराही नाही. त्या रूमला उंबरा नसल्यामुळे जे संकट आहे ते लगेच तुमच्या घरामध्ये येत आहे. ते तुम्हाला रूम चेंज केल्याशिवाय सुख मिळणार नाही. आणि आम्हाला 108 स्वामीचरित्र पारायण, दुर्गा सप्तशतीचे पाठ, त्यानंतर मिस्टरांना मल्हार सप्तशतीचे पाठ, तुळजापूर, जेजुरीचा मान सन्मान, असे तोडगे आणि अशी सेवा बरेच काही दिल्या. मला हे खूप फास्ट करायचं होतं. त्यामुळे मी काय केलं, मग सुरुवात म्हटलं आता रूम लगेच कुठे भेटणार आणि रेंट द्यायला तर आमच्याकडे पैसेही नव्हते. मग कसं करणार, म्हटलं की सेवा इथे चालू करूया. महाराजांची जशी इच्छा असेल तसं आपण महाराज घेऊन जातील. मग मी पारायणाला सुरुवात केली. स्वामीचरित्र मी एक दिवसाला 3-4 अशी करू लागली होती. स्वामींना विनंती करायची की तुम्हीच माझ्याकडून करून घ्या. अक्षरशः माझे बोलून बोलून तोंड दुखायचे, इतकं तोंड दुखू लागलं होतं, गुडघे दुखू लागले होते. जी विभूती पडायची ना, ती विभूती मी घेतली आणि स्वामींना म्हटलं की मी तुमचे म्हणजे करणार आहे, पण तुम्ही माझे हे दुखून देऊ नका असं म्हटले. आणि ती विभूती मी लावली, हातात तोंडाला लावली आणि गुडघ्याला लावली आणि खरंच काय आश्चर्य, त्यानंतर माझे गुडघे आणि तोंड दुखलंच नाही. मी स्वामीचरित्राचे पारायण 108 पारायण कंप्लीट केले. त्यानंतर त्याचं उद्यापनही केलं, खूप पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून उद्यापन केलं, पण काही एक अनुभव नाही. त्यानंतर मिस्टरांचे मल्हारी सप्तशतीचे पारायण चालू होते. मी त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू केले, पण काहीच अनुभव येत नव्हता. मिस्टरांचे इंटरव्ह्यू व्हायचे, सर्व काही व्हायचं, पण शेवटच्या स्टेपला जेव्हा ते सर्व डॉक्युमेंट चेक करायचे तिथे त्यांना ते कळायचं आणि तिथून त्यांचं रिजेक्शन व्हायचं. असं खूप वेळेस व्हायचं. शेवट असं वाटायचं की काय करून काय नाही, कुठलं मी काही खाल्लं नाही, काहीच नाही. देव एवढी परीक्षा का बरं बघतो. अक्षरशः स्वामी मला झोपून देखील देत नसायचे, पहाटेच मला उठून द्यायचे आणि ही सेवा माझ्याकडून करून घेत असायचे. स्वामी करून घेत होते, पण इतका रडू यायचं. स्वामींना मी असं स्वामींची प्रतिमा धरून खूप रडायची. स्वामी काहीतरी करा, काहीतरी चमत्कार करा, तुमची प्रचिती दाखवा असं म्हणायचे. का बरं एवढा अंत तुम्ही बघत आहात असं मी म्हणायचे. मिस्टरही खूप रडायचे. असं चालू होतं. मग सेवा कंप्लीट झाल्यानंतर काय झालं, एक दिवस असाच त्यांचा इंटरव्ह्यू होता, वार होता गुरुवारचा. इंटरव्ह्यू वगैरे झाला, पण ते म्हटले की इंटरव्ह्यू एवढा काही खास झालेला नाही, त्यामुळे सिलेक्शन काही होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि आम्ही त्याच वेळेस ते सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रूम देखील चेंज केली. आम्ही नगरला इथे राहण्यासाठी गेलो आणि तिथे मी शिवणकाम चालू केलं. माझा तिथं व्यवसाय चांगला चालू लागला होता. आणि मिस्टर म्हणजे तिथं गेल्यानंतर मग हा इंटरव्ह्यू झाला. मिस्टर म्हटले जॉब लागणार नाही, कारण इंटरव्ह्यू खूप खराब गेलेला आहे. पण त्यांचा संध्याकाळी कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे. असं जेव्हा ते म्हटले, हे कसं शक्य आहे, तो वार गुरुवार होता. म्हटलं हे स्वामींनीच अशक्य होतं ते शक्य केलं आहे. पॅकेजही त्यांनी छान दिलं, सर्व काही व्यवस्थित झालं. त्यामुळे खूप छान वाटत होतं. हे फक्त स्वामी कृपेने घडलं होतं. खूप मोठं संकट होतं हे, पण स्वामींनी ते टाळलं. आणि माझ्या मिस्टरांना पुन्हा घर बसल्या जॉब मिळाला. 6 महिने ते म्हटले तुम्ही घरून करू शकता, नंतर तुम्ही इकडे जॉईन व्हा असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर माझं जे काम होतं ते इतकं फास्ट वाढत होतं की तिथे गेल्यानंतर इतके गिऱ्हाईक येऊ लागले. आणि मी कमी शिलाईमध्ये होते आणि प्रत्येक कटिंग करताना मी स्वामींचं नाव घ्यायचे, स्वामी बरोबर येऊ द्या बरं का असं मी म्हणायचे. आणि ते कटिंग करून मग शिवायचे आणि परफेक्ट ब्लाऊज येत होते, कुणाचंच बिघडत नव्हते. त्यामुळे इतकं गिऱ्हाईक वाढलं ना तिथे की मी देखील खूप हे करू लागली. आणि त्यानंतर काय झालं ना की असंच खूप छान चालू होतं. असे चालत माझं जे काही होतं स्वप्न ते सर्व काही पूर्ण स्वामींनी केले. या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. खूप खूप म्हणजे खरंच स्वामी भक्तांनो एक सांगू इच्छिते, खरंच अंतःकरणापासून गेल्यानंतर स्वामी महाराज शेवटच्या क्षणी काय चमत्कार करतील काही सांगता येत नाही. अंतही खूप बघतात, परीक्षाही खूप बघतात, आपला विश्वास आहे का नाही ते पण बघतात. स्वामींनी खूप परीक्षा बघितली, पण शेवटी खूप छान फळ दिलं. स्वामी भक्तांनो तुम्ही जर अशा संकटात असेल तर डगमगू नका. अंतःकरणापासून स्वामींची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. स्वामींवरती विश्वास ठेवा. तुमच्या देखील आयुष्यात माझ्यासारखा चमत्कार घडणार आहे. आज मी खूप सुखी आहे, स्वामींच्या कृपेने खूप समाधानी आहे. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत मला तुमच्या चरणाची सेवा करून घ्या. माझ्या मुखामध्ये कंटिन्यू तुमचं नाव असू द्या आणि जे कोणी दुःखित पीडित असेल त्यांच्यापर्यंत मला पोचवा.
स्वामी भक्तांनो, असा आलेला माझा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. खरंच अंगावरती शहारे आले, डोळ्यातून पाणी आलं. खूप छान अनुभव आहे ताई तुमचा. खरंच स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.